आता हे याच्यामध्ये कसं असे 2-3 पाहिजे होते सर, 2 काय. आता एक टॅप वॉटरसाठी, एक ह्याच्यासाठी आपण इथं टॅप वॉटर घेतलं. ठीक आहे सर. आता हे आपण पण डागर 07 डागर 07 हे आता आपण स्ट्रेनिंग केलं ना तरी मिटणारच नाही. ठीक आहे, याच्यावर प्रॉपर आलं नाही ग्लास लाईट ना हां आपल्या या नाही, ही पेन्सिलने चालतं सर. आता आपल्याला का एका वेळेस आता खूप 50-50 स्लाईड्स एक नाही उलटी केले आणि त्याच्यामध्ये टाकून दिलं की हे होऊन जातं, झालं कधीच रिमूव्ह होणार नाही. ठीक आहे, आता आपण हे पाण्यामध्ये टाकलं. हे आता पूर्ण जो प्लाझ्मा आहे ना स्लाईडला चेक केलं, RBC रिमूव्ह होऊन जाते. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे EOC. आता EOC आपल्याला फिल्टर करून टाकायचं. तर फिल्टर करून टाकलं असतं, जर पॉझिटिव्ह असते ना आपण फिल्टर करून टाकलं असतं. पॉझिटिव्ह नाही आहे आपल्याला फक्त शोसाठी आपल्याला स्लाईड बनवायची. ठीक आहे, झालं. हां सर, आता हे पाणी लगेच हे कर आणि याला पूर्ण रिमूव्ह करायचं. आणि त्याच्यानंतर हे जितकं टाकलं आहे ना तितकंच हे टाकलं. ठीक आहे, लिस्मस नाही सर, हां EOC आपलं सर मिथेन ब्लू. अच्छा ठीक आहे, आता हे ठीक आहे या सर या. झालं. ठीक आणि पूर्ण पाणी रिमूव्ह कर. ठीक आहे, याच्यामध्ये कसं 1 2 आणि 3 दुसरे टाक, लवकर लवकर टाक. तसं आता हे एकदा पुन्हा बरं तेवढं नको, खूप जास्त टाकून दिलं. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. हे याच्यामध्ये आता 3 ते 5 मिनिट आपल्याला ठेवायचं. ठीक आहे, हे याच्यासाठी आता पुन्हा ते वापस टाकलं तर चालते का डबी? चालतं. मग याला याच्यासाठी आधी फिल्टर पेपरने फिल्टर करायचं. फिल्टर करून आपण हे करू शकतो. जे याचं काम फक्त कसं जी पॅरासाईड आहे फक्त तेच कलर घेते. जसं आपण TBची स्लाईड जी आहे, तर TBच्या स्लाईडमध्ये ॲसिड जे आपण टाकतो, ॲसिडचं काम काय करतं, बाकीचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करते आणि बेसिनला तितकं कलर पकडतो. म्हणजे आपण कलर जे देतो ना, जसं आता म्हणजे काय काय हेच ठेवतो त्याच्यामध्ये विसरलो. क्रिस्टल व्हायलेट. क्रिस्टल ते आता मगाशी आपण काढलं ना पाण्यातून, असं पुन्हा आणखी डीप करायला पाहिजे आपल्याला. ते आपण तिकीट आहे कसं नाही मलेरियाची नाही पॉझिटिव्ह नाही का सॅम्पल? नाही दिसत पैसे सांगतो ना सर, पॉझिटिव्ह कसं दिसते आणि निगेटिव्ह कसं असतं. फक्त आता तो मायक्रोस्कोप आहे आणि 5x जर असला की नाही तर आपल्याला चांगलं, कारण की आम्ही 5 आणि 5x मध्ये म्हणजे आयपीस जो आहे ना 5xचा आणि लेन्स पण स्पेशल पाहिजे मायक्रोस्कोप. याच्यावर पाहता येईल का या मायक्रोस्कोपवर? 10x पाहिजे ना? हो नाही 5x पाहिजे. 5x 10x वर कसं आपल्याला ते जज नाही हो, पण ते 10x वर पाहू. 10x वर कसं इमेज मोठी दिसेल, 5x वर इमेज कमी दिसते. ठीक आहे, हे झालं. 5-7 मिनिट झाले असतील. नाही व्हायचे 4 मिनिटं. ठीक आहे, ठीक आहे. झालं सर 5 मिनिट सर. हो झाले 5. पुन्हा आपल्याला त्याला डीप करून हे करायचं आहे.
आता हे कसं आपण जी स्लाईड बनवली ना सर, ती स्लाईड आहे याची काय म्हणतात त्याला EDTA मधली, याला आपल्याला प्लेन हे पाहिजे, तर त्याच्यामुळे ही थोडीशी वाद झाली, काय होत नाही तरी पण चालते ती. आता इथं स्मेअर चांगला पकडलेला आहे, इथं थोडं कमी हे केलेलं आहे. थोडासा वेळ द्यायला पाहिजे असा. काय नाही, प्रॉपर वाढू द्यायला पाहिजे. आता याच्यामध्ये एकच लक्षात ठेवा, इओसिन मध्ये मिथेन ब्ल्यू नाही गेलं पाहिजे, मिक्स नाही झालं पाहिजे. हे याच्यात आलं तरी चालतं, हे त्याच्यात जायला नको. हे आपल्याला एक्झामिनेशन 100x मध्ये करायचं आहे. आईल इमर्सन आईल लागते, विदाऊट आईल शिवाय एक्झामिनेशन होणार नाही. मग तिकडेच लॅबमध्ये जायला लागेल. नाही हिला आहे का? ऑइल पण आहे इकडे. हा, आहे. पण हा जो मायक्रोस्कोप आहे पूर्ण डस्टीचा आहे, त्याला पूर्ण आता साफच करावा लागेल. एक एक आयपीस साफ करता करता तो तिकडला केबिन असतो, केबिन मधला. वाढ काय सर मेंटेनन्स नाही तो केबिन वाला त्याच्यात ऑइल इमर्शन. हा बरं ठीक आहे सर, पाहू नका काय त्यांना नाही. सांगून दे. म्हणजे आपण ते हिस्टोपॅथचं स्क्रीनिंग करते. हिस्टोटाचं वेगळं आहे. हा थोडं थोडं तेच आहे ना, इओसिन आणि मिथिलीन. डबल क्रोमॅटिन जर असेल, हां. हो हे डबल क्रोमॅटिन म्हणजे 2 डाटला असं पकडून याला डबल क्रोमॅटिन म्हणतो. हा गॅमेट आहे सर, ठीक आहे. कोणता लंबावाला? हा गॅमेट हा हो, ते बनाना शेप ना. बनाना हा व्हायोलेट हा कलर. हा. आता हे जे आहे हा PF आहे, ह्या PFच्या रिंग आहेत पूर्ण. पीएफ म्हणजे रिंग सारखा दिसतोय हा तो. हे रिंग जे असते ना, हे बघा तुम्हाला इथे जे काढून दाखवलेलं मी, हे बघा इथे काढून दाखवलेलं आहे, याला कामाशेप. ही एवढी पॉझिटिव्ह आहे, हो हो हेवी पॉझिटिव्ह. ती तर गुगल गोल हे अच्छा अच्छा अच्छा. ठीक आहे सर. हा. तर ही PF ह्याच्यासाठी आहे, ही- कारण हा सेल आहे, हा या सेलमध्ये 2 रिंग आल्या. हा जेव्हा पण एका सेलमध्ये 2 पेक्षा वरच्या रिंग असते, म्हणजे एक असली, सगळ्या सेलमध्ये एक असली तर तो आहे PV. हम्म. पण एका पण याच्यात 2 असली तर तो PF आहे. म्हणजे एका याच्यात 4 पण राहू शकते. मग नाही, PF असं आहे. याला डबल क्रोमॅटिन म्हणतं आपल्या, म्हणजे याच्या मलेरिया भाषेमध्ये डबल क्रोमॅटिन म्हणतं सर. डबल क्रोमॅटिन म्हणजे हा जो जाईंट असते ना सर, म्हणजे या बाजूला एक डाट आणि त्या बाजूला एक डाट, हा पहा सेम, याला डबल क्रोमॅटिन म्हणतं. आता हा कसा, हा जो हे जे 2 डाट्स आहेत ना, अशा ताऱ्यासारखे चमकतील सर. आपण प्रत्येक जेव्हा स्लाईड पाहू ना, त्याला डबल क्रोमॅटिन म्हणू सर, ठीक आहे. आता कामाशेप जे म्हणतो आपण, कामाशेप कशाला म्हणतात हे जे पाहता, इथे ही मी कामाशेप तुम्हाला काढून दिलेलं आहे, ही कामाशेप म्हणतो. अर्धचंद्र आकाराचं जे असतं ना, आणि त्याच्यावर जो डाट असतो त्याला कामाशेप म्हणतो. त्याच्यामध्ये कसं, हा इथं पण डाट्स येईल तुम्हाला, ठीक आहे, इथं पण डाट्स येते, ठीक आहे. आता व्हायवेक्स काढा सर. म्हणजे बनानावालाच दिसत. नाही रे, कुठं दिसते बे, काय निगेटिव्ह आहे. गॅमेट आहे ना सर. गॅमेट आहे का? नाही पॉझिटिव्ह नाही, पण तसा शेप दिसतोय तो. याला ट्रोपो म्हणतो सर. हे जे ट्रोपो असते ना, हा आहे हे, हा ट्रोपो म्हणजे निळं असते, त्याच्यामध्ये लालसर आणि असं असं काळपट दिसते. असते. हा असं. हो, ही वायवेक्स, ठीक आहे. खालची वायवॅक्स आहे ना. हो, ही बायोवॅक्सिस ही- PF आहे पूर्ण. अच्छा पूर्ण. ट्रोपो. हा. आणखी याच्यात साधना सुधणार टेप ट्रोपो नाही काय एखादं, म्हणजे जसं दिसते शायझॉन्ट पाहिजे. साईज जॉईंट सारखा दिसतोय. शायझॉन्ट. हां पहा, हे याचे जे हा पहा, हा ट्रोपो सर. हा मला वाटतं G आहे, वायवेक्सचा G आहे ना, वायवेक्सचा गॅमेट आहे का सर तो? वायवेक्सचा गॅमेट खाली पहा बरं काय दिलेलं आहे इमेज. हा ट्रोपोझॉइट आहे. हा हा ट्रोपोजिट, हा वायवॅक्स मध्ये आहे, कारण हा सिंगल आहे. सिंगल. मल्टी आता ट्रोपो केव्हा होतं जसं तुमची जसं RBC आहे, मलेरिया